नमस्कार, जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी उद्धव काळा पहाड। सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। केशरी कार्ड धारक धान्य योजना त्वरित सुरू करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। भाजपा सदस्य अभियानात भाजपाची गटबाजी उघड। खासदार दिलीप गांधी आणि अभय आगरकर यांनी मांडल्या वेगळ्या चुली। विविध मागण्यांच्या संदर्भात बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाने दिलं अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मागण्या त्वरित मान्य करण्याची केली विनंती। पारनेर तालुक्यातील पळशी आणि खडकवाडी इथली सुमारे 500 ते 600 भूमालकांच्या जमिनी परस्पर विकण्याचा घाट घातला जातोय। या संदर्भात लोकशासन पक्षाचे बीजी कोळशे पाटील यांनी लक्ष घालण्याचं ठरवलंय। या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली आहे। त्याची कमाल जमीन धरण्याचे प्रोसिडिंग झाले। त्या प्रोसिडिंग झाल्यानंतर त्यांना हायकोर्टापर्यंत 108 एकर जमीन ठेवायचा अधिकार आहे, असा हायकोर्टाचा निकाल आहे। त्याच्यानंतर 61 सालच्या कमाल जमीन धरण्याप्रमाणे त्यांना फक्त 54 एकर जमीन ठेवता येते। उरलेली सगळी जमीन सरकार जमा व्हायला पाहिजे होती आणि ती सरकारने इंटर्न गरिबांना वाटायला पाहिजे। परंतु सगळे सरकारमधले अधिकारी, मंत्री, आमदार, खासदार या जमिनीचं गोरगरिबांना वाटप करण्यापेक्षा त्या जमिनीचे सरळ पर्शीकरांना व्यवहार करू दिले। पारनेर तालुक्याचं बोलायचं झालं तर त्यांची तिथे 20,000पेक्षा जास्त 21,000 एकर जमीन होती। त्यांनी ती जमीन सगळी विकलेली आहे। आता एक 500-700 कुळं आमच्याकडे आली म्हणून आम्हाला हा सगळं कळलं। ते बेदखल कुळं आहेत, त्यांची 56 पासून आतापर्यंत नोंदच झालेली नाही। ते पिढ्याने पिढ्या तिथं राहतात, पिकं करतात, जमीन त्यांच्या ताब्यात आहेत, पण त्यांची नोंद झालेली आहे। म्हणून आम्ही वारंवार आमची पिकाची नोंद व्हावी, आम्ही पोझिशनमध्ये त्याची नोंद व्हावी असे अर्ज केले। अर्ज आम्ही करतो, आमच्या नोंदी होत नाही। शेवटी आम्ही 35 गचं प्रोसिडिंग केलं आम्हाला डेरन ठरवण्याचं। त्याच्यामध्ये आत्ता रिसेंटली आपले पाटील साहेब म्हणून RDC आहे तिथे, त्यांनी चांगला निकाल दिला। त्यांनी सांगितलं की यांच्या नोंदी करा, 3 महिन्यात त्यांचं पीक पाणी करून नोंदी करा। 3 वर्ष झाले अजूनही पीक पाणी केलेलं नाही, नोंदी होत नाही। हे जी सगळी खरेदी खतं झाली ही सगळी बेकायदेशीर आहे। खरेदी घेणारा, खरेदी देणारा आणि ज्यांनी पॉवर ऑफ अटर्नी घेतली सगळे फौजदारी गुन्ह्यात अडकलेले आहेत। यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करावे म्हणून अर्ज केला पोलीसकडे। पोलीसने तपास करून सांगितलं की हे दिवाणी स्वरूपाचं आहे। वास्तविक त्यांनी हायकोर्टाची ऑर्डर फाट्यावर मारलेली आहे, अवमान केलेलं आहे हायकोर्टाच्या ऑर्डरचा, आणि तो अवमान केला असताना सुद्धा पोलीस आमची कंप्लेंट घेत नाहीत। हे अवमानाची केस हायकोर्टात दाखल करण्यापूर्वी मी परवा कलेक्टरला भेटलो शनिवारी आणि सगळं सांगितलं। ही वॉज ऑल्सो शॉक की असं रेव्हेन्यू अथॉरिटी करतात। त्यांनी ताबडतोब त्या चौकशी आदेश देतो सांगितलं। त्याप्रमाणे आम्ही त्यांना रिप्रेझेंटेशन दिलं, तुम्हाला त्याची प्रेस नोट दिली। अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात कुरेशी बंधू त्यांचा पारंपरिक व्यवसाय असलेला जनावरे खरेदी विक्री 5 तारखेपासून बेमुदत बंद ठेवणार आहेत। त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने सुद्धा बंद ठेवणार आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून जनावरे खरेदी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुरेशी समाज बांधवांच्या पोटावर पाय देण्याचा उद्योग काही संघटना, मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला हाताशी धरून करतायत। नगर शहरात व जिल्ह्यात कुठेही अधिकृत कत्तलखान्यासाठी मनपा प्रशासनासह स्थानिक प्रशासनानं जागा न दिल्यानं कुरेशी बांधवांचा पारंपरिक असा हा व्यापार अडचणीत आलाय। परिणामी समाज बांधवांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे। त्यामुळे मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ दिनांक 5 पासून जिल्ह्यात जनावरांची खरेदी विक्रीचा व्यवहार बंद ठेवण्यासह कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याविषयी जीवन न्यूजशी बोलताना अधिक माहिती ऑल इंडिया जमियतुल कुरैशी अहमदनगर जमियतुल कुरैशी संघटनेचे अध्यक्ष मुख्तार अहमद कुरैशी यांनी दिली आहे। त्याचबरोबर संघटनेचे खजिनदार वाहिद कुरैशी म्हणाले की ही जनावरं नुसती कत्तलखान्यात आणण्यात येत नसून या जनावरांची खरेदी विक्री होत आहे। जनावरं पाळणाऱ्या शेतकऱ्यांना ही जनावरं विकली जातात व त्यांच्याकडून विकत घेतली जातात। अशा परिस्थितीत कुरेशी समाज बांधवांवर गोहत्येचा संशय घेऊन जनावरांची ने-आण करणारी वाहनं अडवली जातात। या वाहनामध्ये किती जनावरं असावीत याचा निकष RTO आणि पोलीस यंत्रणेनं ठरवून द्यावा, जेणेकरून या नियमांचं पालन होईल। तसेच या नियमाचं उल्लंघन करणाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी। मात्र कुठलीही चूक नसताना केवळ गैरसमज होण्याच्या भावनेतून कुरेशी समाज बांधवांचा हा वडिलोपार्जित व्यवसाय धोक्यात आलाय। यासाठी प्रशासनानं समाज बांधवांना सहकार्य करावं।
दरम्यान शासन व प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याच्या या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातही कत्तलखाने बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सर्व कुरेशी समाज बांधवांनी या बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन माजी नगरसेवक हाजी मुश्ताक कुरैशी यांनी केलं आहे। आज जो अहमदनगर शहर के अंदर अंजुमन जमीयतुल कुरैश के जानिब से नगर जिले की जो मीटिंग बुलाई गई थी, ये अहमदनगर जिले में जो कुरैशी बिरादरी को जो तकलीफ हो रही है, बाजार से जानवर लाते वक्त रस्तों में गाड़ियां पकड़ना हमारी बिरादरी को जो तकलीफ दे रही है, आज हमने अहमदनगर जिले के तरफ से जो आज बंद का ऐलान किया है, इंशाअल्लाह हम 5 तारीख को पूरा पश्चिम महाराष्ट्र और पूरा महाराष्ट्र बंद करने का ऐलान कर चुके हैं। कि सबसे पहले अहमदनगर में स्लाटर हाउस नहीं, इसकी एक तकलीफ है। दूसरी तकलीफ ये है कि बाज़ार से जो माल आता है जाता है, खरीदी बिक्री जो होती है, इसमें कुछ संगठन के लोग हैं जो माल लाने ले जाने में तकलीफ देते हैं और पुलिस प्रशासन उनका जो साथ दे देती है। इसमें एक तरफी जो केसेस होते हैं और विरोध की जो तकरार लेते नहीं, इस पे हम लोगों ने ये बंद करने का ऐलान करेगा। जी नगर सेवक स्लाटर हाउस बांधने के वास्ते मैंने नगर पालिका के तरफ सीओ को मिला, सब अधिकारी को मिला, बार 15 दिन में महीने में एक चक्कर मारते रहता, मैं हर टाइम मारते रहता। हमारे को निवेदन देते, कलेक्टर को मिलते, सबको मिलते, हमको नौकरियां नहीं है, हमने दुकानदारा बंद करना तो हमने किसके हाथ फैलाना, किसके सामने जाके हाथ फैलाना। हमारे को गवर्नमेंट ने नौकरियां देने का पहले अधिकार हमको देना। हम हिंदुस्तानी है, हर एक गवर्नमेंट हर एक मामले में हर एक समाज के वास्ते सोचता, कुरैशी बिरादरी के वास्ते किसी कोई सोचा नहीं। तो हमारी मांग है, हमारा सब बंद कर रहे, हमारे को तकलीफ दे रहे, जो कुछ भी संगठना एक मुद्दे से पुलिस उसके साथ में रहती, हमारे गाड़ा पकड़ते करते, हमको नगर पालिका की तरफ से स्लाटर हाउस बांध के देना। मोहसिन शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर। आघाडी सरकारच्या काळात केसरी कार्ड धारकांना अल्प दरामध्ये गहू रेशन मिळायचं, मात्र भाजपाच्या काळात अन्न सुरक्षा योजनाच बंद झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलाय। या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। राज्यामध्ये लोकशाही आघाडी सरकारनं मागील वर्षीपासून APL अर्थात केसरी कार्ड धारकांना अन्न सुरक्षा योजनेद्वारे अल्पदरात गहू, तांदूळ व केरोसिन देण्याची योजना सुरू केली होती आणि नोव्हेंबर 2014 पर्यंत या योजनेद्वारे केसरी कार्ड धारकांना धान्य व केरोसिन मिळत होतं। राज्यातील भाजप सरकारनं अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत रेशनच्या APL कार्ड धारकांना मिळणारा धान्य पुरवठा अचानक बंद केलेला आहे। केरोसिन वाटप कपात केली आहे, यामुळे केसरी कार्ड धारकांना या योजनेचा फायदा मिळत नाहीये। बाजारभावानं गहू, तांदूळ खरेदी करावा लागतोय, यामध्ये अनेक गोरगरीब मजुरांचा समावेश आहे। APL कार्ड धारकांना पूर्वीप्रमाणे अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, तसेच धान्य व केरोसिन मिळावं आणि महागाईच्या काळामध्ये लाभार्थींना सहकार्य करावं, या मागणीचं निवेदन भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आमदार तथा महापौर संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सपकाळ यांनी दिला। भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली भिंगार राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। आमदार संग्राम जगताप यांनी देखील या विषयात लक्ष घालण्याचं ठरवलं आहे। उपजिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आलं। केसरी कार्ड धारकांना धान्य योजना त्वरित सुरू करण्याबाबत तसेच रॉकेलचा कोटा पूर्ववत करण्याबाबत त्यांनी निवेदन दिलं आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा सरकार विरोधात घोषणाबाजी केली। राकेल पुरवठा कमी करणाऱ्या शासनाचा युती शासनाचा करायचं काय? युती शासनाचं करायचं काय? काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि गोरगरीब वंचितांच्या विरोधातल्या सरकारचा तीव्र शब्दात निषेध केलाय। यावेळी भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष उपाध्यक्षांसह युवा नेते अभिजित सपकाळ, अशोक सपकाळ, उपाध्यक्ष शंकर फुलारी, प्राध्यापक विलास निरवणे, सुभाष घोडके, अर्जुन बेरड, असलम शेख, विलास तोडमल, निलेश सोनावणे, सतीश सपकाळ, बापू बेरड, पतंगे सर यांच्यासोबतच माजी अध्यक्ष प्रवीण शेठ फिरोदिया हे देखील उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होत्या। त्याचबरोबर आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत नगरसेवक अभिषेक कळमकर, अजिंक्य बोरकर, जितू गंभीर,
दीपक सूळ हे देखील उपस्थित होते. याविषयी अधिक माहिती आमदार संग्राम जगताप आणि भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय सपकाळ यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यावरती मोर्चा आणून त्याच्यामध्ये ॲडिशनल कलेक्टरला निवेदन देण्यात आलं की आज आपण पाहतो की केंद्र शासन असेल राज्य शासन असेल की यांनी जो पुरवठा आहे की याच्यामध्ये रॉकेल पुरवठा असेल किंवा इतर पुरवठा असेल याच्यामध्ये हा जवळपास 72% हा कपात करण्याची याच्यामध्ये कपात करण्यात आली आहे. तर निश्चित इथून मागच्या कालखंडामध्ये जो आघाडी शासनाने घेतलेलं धोरण होतं की याच्यामध्ये वाढीव पुरवठा त्याच्यामध्ये मंजूर केला जात होता. त्याच्यामध्ये आज आपण पाहिलं विशेषतः ग्रामीण भागांमध्ये आज जरी शहरी भागांमध्ये आपण पाहिलं तर फार काय त्याच्यामध्ये स्वयंपाकाला असेल कुठे इतर गोष्टींना ते वापरणं असेल हे गॅसवर चालतं. पण आज देखील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते रॉकेलवरती त्याच्यामध्ये सर्व कामं याच्यामध्ये केली जातात. त्या अनुषंगाने हे फार मोठी गरज त्याची आहे. त्या अनुषंगाने देखील या शासनाने देखील अशा प्रकारचा निर्णय घ्यावा आणि आज ही कपात जी केली ही कपात रद्द करावी या अशा प्रकारची मागणी आज आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेली आहे. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे समेत नगरसेवकांचे समेत या ठिकाणी हे मोर्चा आणून या ठिकाणी करण्यात आलं. आणि हा जो मोर्चा आहे आज राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हा घेण्यात आला. तालुका स्तरावर असेल जिल्हा स्तरावरती असेल हा त्या ठिकाणी सर्व हा कार्यक्रम याच्यामध्ये घेण्यात आला. आणि निश्चित याच्यामध्ये हा कार्यक्रम त्यांनी याच्यामध्ये जी आमची मागणी आहे ते ही रास्त मागणी आहे त्याच्यामध्ये याची ही मागणी मंजूर त्यांनी करावी आणि जो काय 72% त्याची कपात त्याच्यामध्ये केली आहे त्याची त्वरित मागे घ्यावी अशी आमची या ठिकाणी आग्रही भूमिका याच्यामध्ये राहणार आहे. शासनाने कॅन्सल केलेल्या या पुरवठा धान्य पुरवठा हे कमी केलेला आहे. कमी म्हणजे बंदच केलेलं आहे. नोव्हेंबर 14पासून या गोरगरीब जनतेला गहू तांदूळ हे आमच्या आघाडी सरकारनं सुरू केलेलं 2 रुपये दरात गहू व 3 रुपये दरात तांदूळ आणि केरोसिनच्या बाबतीत देखील कपात केलेली आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन पूर्ववत ही मागणी सुरू करण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. आणि त्यांनी जर हे ग्राह्य धरले नाही तर आम्ही भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र आंदोलन करू. आमदार संग्राम भैया जगताप पांडुरंग आबक यांच्या नेतृत्वाखाली आत्ताच आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आणि आम्ही भिंगारच्या सर्व समस्या या ठिकाणी गोरगरीब जनता असल्यामुळं त्या सोडवण्यासाठी त्यांनी देखील आम्हाला हे आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं आम्ही भिंगार शहर राष्ट्रवादी पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. त्यांनी जर आमची दखल घेतली नाही यापुढे संग्राम भैया जगताप आमदार यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडू असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. उद्धव काळापहाडसह शाहीद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. यानंतरही आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहिजेत पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा जीवन न्यूज. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरिपेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरिपेठे ज्वेलर्स, शुद्ध विश्वास 1909 पासून. वामन हरिपेठे ज्वेलर्स, साईराम तेलिकुंट, MG रोड, अहमदनगर. साजरा करीत आहोत शताब्दी महोत्सव. या निमित्त आम्ही आणली आहे शताब्दी महोत्सव योजना. गोल्डन मोमेंट्स 11 महिने, 22 महिने, 18 किंवा 24 महिने सलग पैसे भरा. 1000, 1500 किंवा 2000 रुपये. त्यात वामन हरिपेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर. योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी आमच्या MG रोड वरील शोरूमला भेट द्या. ऑनलाईन खरेदीसाठी लॉग इन करा www.whpjewelers.com. वामन हरिपेठे ज्वेलर्स, आम्ही होऊ आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती. फक्त सावडीकरांसाठीच खास LIC आहे ना. आता कशाला कुठं जायचं, आणि तेही तुमच्या अगदी जवळ. कुठे? अहो, सावेळीतील प्रोफेसर कॉलनी चौकातील ऋषिका एंटरप्राइजेसमध्ये LIC ऑफ इंडियाचे अधिकृत हप्ता भरणा केंद्र तसेच विमाविषयक सर्व माहिती आणि सुविधा येथेच उपलब्ध आहेत.
आता वाचेल आपला वेळ आणि आपल्या पैशांचीही बचत होईल. आम्ही उपलब्ध आहोत आपल्या सेवेत सकाळी 9:15 ते रात्री 9 वाजेपर्यंत. सावेडीकरांनो, आता LIC ऑफिसमध्ये जाऊन रांगेत थांबून वाट पाहण्यापेक्षा या ऋषिका एंटरप्राइजेसमध्ये. कोठे? अहो, ऋषिका एंटरप्राइजेस, प्रोफेसर कॉलनी चौक, सावेडी, अहमदनगर. या आणि LIC संदर्भात सर्व सेवांचा अवश्य लाभ घ्या. संपर्क करा तुषार देशमुख. मोबाईल क्रमांक 94 22 72 77 09. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. अहमदनगरमध्ये पाईपलाईन रोडवर भारत पेट्रोलियम या ठिकाणी इंधन बचत पंधरवड्याला शुभारंभ झाला. पालकमंत्री प्राध्यापक नामदार राम शिंदे यांच्या शुभ हस्ते या पंधरवड्याचा शुभारंभ झाला. या निमित्तानं विविध स्पर्धा घेण्यात आल्या आणि या स्पर्धेच्या विजेत्यांना पालकमंत्र्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. भारत पेट्रोलियम कंपनीच्या वतीनं इंधन बचाव पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेचं बक्षीस वितरण पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आलं. अहमदनगर येथील पाईपलाईन रस्त्यावरील पेट्रोल पंपावर हा कार्यक्रम पार पडला. इंधन बचाव पंधरवड्यानिमित्त भारत पेट्रोलियम कंपनीच्या वतीनं सायकलिंग, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना शिंदे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. सायकल स्पर्धेमध्ये कुमार शिंदे, कुमार कराळे, चित्रकला स्पर्धेमध्ये रियाज शेख, रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेत राहुल शेळके, ऋषिकेश जाधव, सचिन यांनी यश प्राप्त केलं. रांगोळी स्पर्धेतील ग्रुप बक्षीस मयुरी गव्हाणे यांनी पटकावलं. केडगाव ते अकोलनेर पेट्रोल डेपोपर्यंत सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. अहमदनगर जिल्हा सायकलिंग असोसिएशन मान्यतेनं भारत पेट्रोलियम आयोजित सायकल स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना शिंदे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. कंपनीच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची यावेळी माहिती देण्यात आली. आणि मग सायकल स्पर्धा, चित्रकला, रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं आणि भारत पेट्रोलियमच्या माध्यमातून या स्पर्धा आयोजित केल्या. काही स्पर्धकांना आपण इथं प्रथम आलेल्या कॅन्डिडेट होते त्यांना बक्षीस पण वितरण केलेलं आहे. खरं तर वास्तविक पाहता या नॅशनलाइज अंडरटेकिंग, सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनीज आहेत आणि म्हणून या फ्युएल संदर्भामध्ये ज्या कंपनीज काम करतात, खरं तर त्यांचं सामाजिक जे उत्तरदायित्व आहे की आपण ज्या कंपनीमध्ये काम करत आहोत त्या कंपनीच्या माध्यमातून इन्स्पायरेशन जनतेला यावं किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा प्रोत्साहन निर्माण व्हावं, या दृष्टिकोनातून या कंपनीने अतिशय चांगल्या पद्धतीने हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमासाठी निश्चित स्वरूपामध्ये मला जास्तीचा वेळ द्यायला आवडला असतं, परंतु सर्व जिल्ह्यातले माननीय आमदार महोदय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्वच प्रशासकीय अधिकारी गेल्या 1.5 तासापासून वेट करतायत जिल्हाधिकारी कार्यालयात. म्हणून आपण अतिशय चांगला स्तुत्य असा उपक्रम केला आणि अनेक जणांनी याच्यामध्ये बक्षीस सुद्धा मिळवलेत. मी सर्व विजेत्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. हर साल जनवरी के सेकंड फोर्टनाइट में हम ऑयल एंड गैस कंजर्वेशन फोर्टनाइट मनाते हैं, जिसमें कि हम अपने जो ग्राहक हैं, भारत पेट्रोलियम एक पेट्रोलियम कंपनी, हम अपने ग्राहकों को अवेयरनेस देते हैं एज अ मॉरल वैल्यूज़ और हमारी जो नैतिक जिम्मेदारी है उसके हिसाब से हम अपने ग्राहकों को ये अवेयरनेस देते हैं कि किस तरह से सही इस्तेमाल करके हम अपने जो इस प्राकृतिक संपदा है उसका हम सही इस्तेमाल कर सकें. तो इस साल भी हमने काफ़ी सारे इवेंट्स करे हैं, जैसे कि हमने वाकथन किया और हमने मार्च किया, रैलीज़ किए, साइकिल रैली हुई जो काफ़ी मेगा स्केल पे की गई थी. हमने यहाँ पे काफ़ी सारे रेडियो जिंगल्स के एड्स करे हुए हैं. फिर काफ़ी स्कूल के बच्चों को हमने इन्वॉल्व करा है एंड जितने भी स्कूल्स में हमने फंक्शन किए वहाँ पे हमने रंगोली फंक्शंस किए, फिर ड्राइंग कंपटीशन किया और इसके अलावा स्लोगन राइटिंग, पेंटिंग, ये सारे फंक्शंस हमने किए हैं जिससे कि बच्चों के बीच में भी कंजर्वेशन के प्रति एक जागरूकता पैदा हो. कंपनीचे टेरिटरी मॅनेजर अमित गुंजन, सुरेश रेड्डी, विक्रांत हाके, विश्वास सिंग, अनिल जोशी, योगेश जोशी, SK मनोत, रमेश कोठारी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीनं कर्ज मंजूर होऊन देखील सेंट्रल बँक ऑफ इंडिया
आणि बँक ऑफ महाराष्ट्र श्रीगोंदा शाखेचे पदाधिकारी अनिल तुपे यांना जाणीवपूर्वक टाळतायत। या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामतीमध्ये होणाऱ्या सभेमध्ये अनिल तुपे यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा दिलाय। अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत आलेल्या कर्ज प्रकरणांची सेंट्रल बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा श्रीगोंदा हे कर्ज देण्यासाठी अडवणूक करत असलेल्या प्रकरणी येत्या 14 फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विष पिऊन आत्महत्या करणार असल्याचं निवेदन श्रीगोंदा येथील मागासवर्गीय दैनिक समाचार अहमदनगरचे श्रीगोंद्यातील वार्ताहर अनिल तुपे यांनी नुकताच दिलाय। याबाबत सेंट्रल बँक ऑफ श्रीगोंदाच्या शाखाधिकाऱ्यांना विचारलं असता ते म्हणाले की आवटेवाडी हा प्रभाग बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याशी संलग्न आहे, आमच्या अखत्यारीत हा प्रभाग येत नाही। अनिल तुपे जे आवटेवाडी या प्रभागामध्ये राहतात, तो प्रभाग बँक ऑफ महाराष्ट्राची संलग्न असल्यामुळे आम्ही ते प्रकरण त्यांचं महामंडळाकडे म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडे परत पाठवलेलं होतं। त्याचप्रमाणे माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांच्यासमोर प्रत्यक्ष चर्चा करून आम्ही त्याची कल्पना हे आंदोलनाबाबतीत त्यांना दिली होती की हे आंदोलन तुम्ही मागं घ्या, कारण हे चुकीचं आंदोलन आहे आणि तुमचं जे प्रकरण आहे ते बँक ऑफ महाराष्ट्राच्या अखत्यारीत येत आहे। आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी यांनी सुद्धा त्यांना सांगितलं की बाबा आमच्याकडे सध्या टार्गेट नाही, आम्ही मार्च नंतर टार्गेट आल्यानंतर तुमच्या प्रकरणाचा जरूर विचार करू। आणि त्यावेळेस त्यांनी हे आंदोलन मागं घेतलं होतं। आंदोलनापासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, असं 3-4 वेळा झालेलं आहे। आणि त्यानंतर त्यांनी संबंधित शाखाधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा असं पोलिसांना सुद्धा निवेदन दिलं। तुपे यांना याबाबत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्यासमोर सांगितलं होतं। बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखाधिकाऱ्याने सुद्धा या योजनेचा कोटा आता पूर्ण झालाय, पुढील कोटा आल्यावर कर्जाबाबत विचार करू असं सांगितलं होतं। तर तुपे यांनी आमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन दिलं असं म्हटलंय। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत आत्महत्या करण्याचा इशारा तुपे यांनी दिलाय। अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत मी 6 महिन्यापूर्वी प्रपोजल दिलं होतं, ते प्रपोजल त्यांचं महाराष्ट्रामध्ये आलं, परंतु त्यांनी परत पाठवलं। त्यानंतर सेंट्रल बँकेमध्ये आलं, त्यांनी पण ते परत पाठवलं। मी उपोषण आंदोलनातून दमलो, जिल्हाधिकारीपर्यंत उपोषण केले, पण कुठला न्याय मिळाला नाही। त्यामुळे मी 14 फेब्रुवारीला मोदी यांच्या सभेत आत्महत्या करणार आहे याची नोंद मुख्यमंत्री साहेब अशी माझी विनंती आहे आणि मी त्यांच्या सभेत कुठल्याही परिस्थितीत आत्महत्या करणार आहे याची नोंद घ्यावी। संतोष भागवत, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, श्रीगोंदा। सार्वजनिक रहदारी आणि वहिवाट असलेल्या रस्त्यात त्याचबरोबर शासकीय मालकीच्या जागेमध्ये बांधकाम केल्याच्या निषेधार्थ किंबहुणे परिवारानं जामखेडमध्ये प्राणांतिक उपोषण सुरू केलंय। शासकीय अधिकारी म्हटलं की त्याला कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव असावी लागते। अहमदनगरचे उपविभागीय अधिकारी वामन कदम यांनी आपल्या कार्यालयाला आगळं वेगळं रूप दिलंय आणि त्यांचा आदर्श इतर अधिकाऱ्यांनी घ्यावा असाच आहे। वामन कदम आणि त्यांचे सगळेच सहकारी अभिनंदनास पात्र आहेत। पाहुयात जीवन न्यूजची ही खास बातमी। शासन अथवा प्रशासन हे लोकांच्या सेवेसाठी असतं। लोकशाही शासन प्रणालीमध्ये हाच महत्त्वाचा गाभा आहे। लोकसेवा हे कर्तव्य आणि जबाबदारी आहे असा वसा घेतलेले अधिकारी जेथे जातील तेथे आपला ठसा उमटवल्याशिवाय राहत नाहीत। नगर येथील उपविभागीय अधिकारी वामन कदम हे असाच वसा घेतलेले एक अधिकारी। प्रशासकीय सेवेमध्ये त्यातही महसूल विभागात काम करताना शासकीय वसुली, कायदा व सुव्यवस्था, निवडणूक, टंचाई याबरोबरच समाजहितासाठी शासकीय योजनांची अंमलबजावणी करणं हे तसं आव्हानात्मक काम। मात्र प्रेरणा देणारे आणि प्रोत्साहन देणारे वरिष्ठ अधिकारी असतील तर असं काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्साह निश्चितच वाढतो। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात या अभियानाला गती मिळाली आहे। अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनीही हे अभियान जिल्ह्यात यशस्वी होण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केलाय। जिल्ह्याचं प्रशासन सांभाळत असताना मानवी आणि सेवाभावी दृष्टिकोन ठेवल्यामुळे शासकीय कामात पारदर्शकता आणि गतिमानता वाढीस लागलेली दिसते। जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या प्रोत्साहनामुळे नगरचे उपविभागीय अधिकारी वामन कदम यांनी आपल्या कार्यालयाचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय। कार्यालयाच्या परिसरातील स्वच्छता झालेली असल्यामुळे तसेच या स्वच्छतेत सातत्य असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराच्या वैभवात भरच पडली आहे। उपलब्ध साधनसामुग्रीचा योग्य वापर करून शासनाच्या तिजोरीवर बोजा पडणार नाही याची काळजी घेत आकारास आलेलं उपविभागीय कार्यालय इतर अधिकाऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे।
सरकारी कार्यालय म्हणल्यानंतर एकंदरीत परिस्थिती अशी दिसते की त्या ठिकाणी रेकॉर्ड अस्ताव्यस्त पडलेलं असतं. सामान्य नागरिकाची बसण्याची त्या ठिकाणी सोय नसते, पिण्याचं पाण्याची सोय नसते, लोकांची गैरसोय त्या ठिकाणी होत असते. असे एकंदरीत चित्र कुठल्याही कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपण पाहत असतो. आणि त्या अनुषंगानं मी इथं आल्यानंतर पाहिल्यानंतर जुनी इमारत, ब्रिटिशकालीन इमारत या ठिकाणी होती आणि या ठिकाणी साफसफाई आणि ऑफिसचं काम करण्यासाठी फार मोठा स्कोप मला या ठिकाणी दिसला. विधानसभेची निवडणूक पूर्ण पार पडल्यानंतर ऑक्टोबर महिना अखेर मी आमच्या कर्मचाऱ्यांना एकत्र घेऊन हे सगळं आपल्याला स्वच्छता मोहीम करायचं, आपलं सुंदर ऑफिस करायचं असं एक आम्ही नियोजन केलं. आणि त्यामुळं सर्व प्रकारचं जे काय रेकॉर्ड आमच्या ऑफिसमध्ये एकत्र करून ठेवलेलं होतं ती छाननी सुरू केली. आणि त्यामध्ये आपली जी कॅटेगरी आहे रेकॉर्डचे अ ब क ड, कायमस्वरूपी रेकॉर्ड असेल तर अ, 30 वर्षाचं रेकॉर्ड असेल तर ब, त्याप्रमाणे सर्व कॅटेगरी करून रेकॉर्डला पूर्ण पाठवून द्यायचे जो आम्ही काम पार पाडलं. त्याच्यामध्ये 11,000 फायली अशा रेकॉर्डला आम्ही पाठवल्या. रेकॉर्ड रूमला जागा नव्हती, तिथं सूर्यप्रकाश नव्हता, अंधार असायचा कायमस्वरूपी, स्वच्छता नव्हती. त्यामुळं रेकॉर्ड रूम जिल्हाधिकारी अनिल कवडे सरांना भेटून त्यांना रेकॉर्ड रूमची आम्ही दुसरी जागा मी मागितली, पाठपुरावा केला आणि मला दुसरी रेकॉर्ड रूमची जागा मिळाली. त्या ठिकाणी मी पूर्ण रेकॉर्ड रूम अद्ययावत करून तिथे मला ठेवता आलं. भारतीय प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी जिल्हाधिकारी अनिल कवडे, अप्पर जिल्हाधिकारी शरद जाधव, उपजिल्हाधिकारी DM बोरुडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील इत्यादींच्या उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन झालं. अत्यंत स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणामुळे एखाद्या व्यावसायिक कंपनीच्या कार्यालयासारखी येथील रचना. कार्यालयाच्या उद्घाटनानंतर अनेक मान्यवरांनी आवर्जून या कार्यालयास भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच अभिप्राय नोंदवहीत खास शेरेही लिहिले आहेत. त्यामध्ये प्रधान सचिव डॉक्टर नितीन करेर यांच्यापासून अनेक लोकप्रतिनिधींचा, अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. उपविभागीय कार्यालयातील दप्तर 6 गट्टा पद्धतीनं कपाटामध्ये संकलननिहाय लावण्यात आलाय. त्यामुळे दैनंदिन कामकाज करत असताना संदर्भ शोधणं व कार्यालयीन कामकाज सुलभ झालंय. यामुळे वेळेची फार मोठी बचत होतीये. दैनिक आवक टपालाची नोंद करताना संगणकाचा उपयोग केला जातो. त्यामुळे कार्यालयात प्राप्त संदर्भाची अद्ययावत माहिती तात्काळ उपलब्ध होत आहे. पूर्ण रेकॉर्डच कॉम्प्युटराइज्ड झाल्यामुळे आलेला माणसाचा अर्ज आल्यानंतर त्याचा संदर्भ आपल्याला इमिजिएट मिळतो आणि त्याप्रमाणे आपण कॉम्प्युटराइज्ड केल्यामुळं कुठल्या गठ्ठ्यामध्ये ते आपण ठेवलेलं ते इमिजिएट 5 ते 10 मिनिटामध्ये तो गठ्ठामध्ये जाऊन ते आपल्याला रेकॉर्ड मिळतं आणि आपण त्यांना देऊ शकतो. त्याच्यानंतर मी पर्यावरणाचा विषय महत्त्वाचा आहे, त्यामुळं परिसरात जेवढी जागा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये पूर्ण परिसर स्वच्छ करून घेतला. 10 ते 15 ट्रॅक्टर कचरा आणि माती आणि वेली झाडाचे सगळं ते पूर्ण हे करून ते स्वच्छ केलं. आणि त्या ठिकाणी मग आपण पाहिलं असं पाठीमागं वृक्षारोपण केलं आहे आणि प्रत्येक झाड प्रत्येक ऑफिसरनी लावलं. कलेक्टर साहेब, ॲडिशनल कलेक्टर, निवासी उपजिल्हाधिकारी आणि बाकीचे डेप्युटी कलेक्टर, वन विभागाचे सामाजिक वनीकरणचे अधिकारी. आणि ती माझ्या ऑफिसमध्ये आज 13 कर्मचारी आहेत माझ्यासहित अधिकारी धरून. 13 लोकांवर आम्ही जबाबदारी घेतली. वृक्षपालक म्हणून प्रत्येकाने एक झाड सांभाळायचं. त्याच्यामुळे सकाळी आल्याबरोबर माझी माणसं आपल्या झाड जाऊन पाहतात, त्याला पाणी घालतात आणि त्याची एक अटॅचमेंट झाली आहे. ते झाड जसं जसं आता वर उंच त्याची वाढ व्हायला लागली त्याच्यातून आपल्याला आता आनंद इथे मिळत आहे. हे चांगले लोक आहेत दिसतात, हे एवढं सगळं चांगलं केलं आहे आणि त्या माणसाला देखील चांगल्या प्रकारे आपण बोलावं. एवढं आपण चांगलं केलं आहे आणि आपल्या बोलण्यामुळं त्या माणूस नाराज होणार नाही याची देखील काळजी माझी लोक घेत आहेत. आणि त्यामुळं आता असं वातावरण झालं की आता 8 दिवसापूर्वी 26 जानेवारीला मी सगळं करून घेतलेलं आहे. याशिवाय दर आठवड्याला प्रत्येक सोमवारी कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन आढावा घेतला जातो. महसूल विभागाचा जनतेशी नेहमीच संबंध येतो. जमीनविषयक प्रकरणांसाठी वकील आणि पक्षकार कार्यालयात येत असतात. यांना कार्यालयात बसण्यासाठी खास बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. अपील संकलनासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. वकिलांना लिहिण्यासाठी आणि बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. अपील कक्षासमोरही पक्षकारांना बसण्याची सोय केली आहे. त्यामुळं अपील प्रकरणं सुनावणी घेऊन तात्काळ निकाली काढण्यासाठी मदत होणार आहे. उपविभागीय कार्यालयाचे रूप बदलवत असताना नवीन विद्युतीकरण करण्यात आलं आहे.
प्रकाशाची सोय करतानाच विजेची बचत कशी होईल याचीही काळजी घेण्यात आली आहे. कार्यालयातील कामकाजात सुव्यवस्था येण्यासाठी व खबरदारी घेण्यासाठी कार्यालयात 4 क्लोज सर्किट टीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. सामान्य नागरिकांना कार्यालयात आल्यानंतर बसण्यासाठी वेगळी सोय करण्यात आली आहे. कामकाजाची गती वाढवत असतानाच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यात आली आहे. त्यांना प्राणायाम, योग व ध्यानाचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र भोजन कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यामुळं इतरत्र जेवणासाठी बसण्याचा वेळही वाचला. तर या ठिकाणी कर्मचारी ज्या अवस्थेमध्ये काम करत होते त्याचा मी अगोदर अभ्यास केला. त्यांना बसण्यासाठी जागा नव्हती, त्याच्यामुळे 2 रूम आम्ही वेगळ्या करून घेतल्या, त्याच्यामध्येच एक्सटेन्शन करून घेतलं. त्याच्यामध्ये त्यांची सोय व्यवस्थित झाली. आज प्रत्येक कर्मचाऱ्याला वेगळे ऑफिसरसारखी रूम झाल्यामुळं त्यांना त्यांचं एक त्या रूमपुरतं त्यांचे छान वातावरण करण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्यांचं वातावरण चांगलं झाल्यामुळं ते प्रफुल्लित मनानं ते तिथं काम करत आहेत. त्यांना जेवण करण्यासाठी भोजन कक्ष असं वेगळं काय या ठिकाणी नव्हतं. स्वतःच्या टेबलावर जेवायचे किंवा मग खाली आमच्या चेंबरमध्ये जेवायचे खाली बसून. आणि त्यामुळं त्यांना बसण्याची सोय नव्हती. त्यामुळं मी थोडं अभ्यास केला तर ते म्हणले आम्ही जेवण असंच करतो. त्यामुळं मध्ये जी अनयुज्ड स्पेस होता, मोकळी जागा मोकळी अशी होती, तर त्या ठिकाणी थोडं भिंती वगैरे बांधून एका दरवाजा करून त्या ठिकाणी वेगळी रूम केली मी. आपण पाहिलं असेल भोजन कक्ष म्हणून. तर त्या ठिकाणी आता नाही म्हटलं तर महिला पूर्ण कलेक्टर ऑफिस, माझं ऑफिसमधल्या पूर्ण महिला एक जवळजवळ 40-50 लोक आता दुपारी तिथं जेवायला बरोबर येतात आणि त्यांची अति चांगली म्हणजे हॉटेलसारखे एक छानपैकी त्यांना वातावरण झालेलं आहे. तिथं कुठलाही डिस्टर्बन्स नाही. तिथे वॉश बेसिन, आरसा, झाडाच्या कुंड्या वगैरे ठेवल्या आहेत. आपण सुंदर वातावरण त्या ठिकाणी झाल्यामुळे जेवणाची त्यांची सोय झालेली आहे. जनतेचा वेळ वाचवून त्यांना अधिकाधिक सेवा कशी देता येईल याची काळजी घेण्यात आल्यामुळं नगरचे उपविभागीय अधिकारी वामन कदम आणि त्यांचे सहकारी हे अभिनंदनास पात्र ठरलेत. फक्त अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील इतर अधिकाऱ्यांनी सुद्धा यापासून प्रेरणा घेण्यासारखंच हे काम आहे. माझा लोहारा तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद मध्ये मौजे कमालपूर म्हणून 500 लोकसंख्येचं गाव आहे, खेडेगाव आहे. माझ्या गाव 10 किलोमीटरवर माध्यमिक शाळा आहे. प्रायमरी शाळा म्हणजे माझ्या काळात असं होतं की मारुतीच्या मंदिरामध्येच एक शिक्षक शाळा होती. बालवाडी ते 4थीपर्यंत एकच शिक्षक होता आणि मारुतीच्या मंदिरामध्ये हे आमचं सगळं शिक्षण व्हायचं. नंतर पुढे 10 किलोमीटर उजनी म्हणून गाव आहे शेजारी, तिथं आम्हाला जावं लागायचं आणि रस्ता नव्हता. ब्लॅक कॉटन सॉईल म्हणजे काळी भोर जमीन, पानंद रस्ता होता आणि बाबळी आपल्या त्या बाबळीच्या दोन्ही बाजूला. त्याच्यामुळं तिन्ही सीझनमध्ये असा त्रास होता. पावसाळ्यात चिखल आणि काटे असायचे, उन्हाळ्यामध्ये असे ते खडे तयार व्हायचे आणि हिवाळ्यामध्ये खडे आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण असं ती माती व्हायची सगळी ती. आणि त्या काळात चप्पल वगैरे वापरणं असे काय संकल्पना त्या काळात नव्हते. म्हणजे लातूरला कॉलेजला गेल्यानंतरच मग आपण चप्पल वगैरे घालून जावं लागलं. बस 16-17 वर्ष आपल्याला ते अनवाणीच आपल्या शिक्षणाचा विषय होता. माझ्या आता 28 वर्ष माझी नोकरीवाले पुणे डिपार्टमेंटला 5 वर्ष केलं आहे मी. कृषी विभागाला 2.5 वर्ष केलं जिल्हा परिषद आणि पुण्याच्या विभागीय आपलं कृषी संचालक कार्यालयामध्ये. तहसीलदार 5 वर्ष केलं आहे आणि आता 16 वर्ष डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करत आहे. आणि याच्या अगोदर मी जालन्याला निवासी उपजिल्हाधिकारी होतो. तुकाराम मुंडे म्हणून जिल्हाधिकारी होते. त्यांच्या काळात ते जालन्यातलं कलेक्टर ऑफिस प्रशासकीय इमारत आपण जाऊन पाहता येण्यासारखे आतून बाहेरून पूर्ण रंगरंगोटी देऊन झाडं लावलेले आहेत. सोलारवर तिथलं ऑफिस सध्या चालू आहे. तिथं आम्ही कार्यालयीन पद्धती म्हणून पुस्तक काढलेलं आहे. ते आज यशदामध्ये त्याचं देत आहेत. तिथं केलेलं आहे. त्याच्या अगोदर औरंगाबादला उपविभागीय अधिकारी म्हणून काम केलं. तिथं पण ऑफिसमध्ये असे जी काही अस्ताव्यस्त पडलं ते सगळं व्यवस्थित करून तिथं देखील बऱ्यापैकी चांगलं काम केलेलं आहे. लातूरला केलेलं आहे. नांदेडला असंच मी पूर्ण काम केलं होतं. नांदेडला जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून होतो. एक ट्रक जवळजवळ कचरा निघाला असेल ऑफिसमध्ये सगळे. तिथं देखील पूर्ण कॉर्पोरेट टाईप ऑफिस जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचं मी केलं होतं. तानाजी सत्रे म्हणून कलेक्टर साहेब होते, तानाजी सत्रे. आणि त्यांच्या हाताने सगळं ते कॉम्प्युटरायझ्ड रूम पूर्ण ऑफिस ह्या टाईपमध्ये केलं. पण त्याच्यापेक्षा आता ही ब्रिटिशकालीन इमारत आहे आणि चांगल्यात चांगलं ह्या ठिकाणी मला आता पूर्ण सगळं अनुभव यूज करून मी आज ह्या ठिकाणी सगळं करून केलेलं आहे. त्यातून मला समाधान आहे. नगर ऐतिहासिक जिल्हा आहे. 525 वर्ष आता ह्या वर्षी त्याला होत आहे शहराला. जगातल्या 3 शहरामध्ये नाव होतं. बगदाद, कैरो इजिप्तची राजधानी, इराकची राजधानी बगदाद आणि
नगर, तिसरं शहर म्हणजे नगर होतं. इतका याला सुंदर इतिहास आहे. विशेष बातमीसाठी संपादक मकरंद घोडकेंसह जीवन न्यूज टीम, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आलं. मागासवर्गीय पदोन्नती कायदा रद्द करण्याचा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्या निर्णयास राज्य सरकारनं उच्च न्यायालयात कृपया त्वरित आव्हान द्यावं. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जुलै 2014 पासून महागाई भत्ता 7% प्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना लागू करून त्याचा फरक रोखीने देण्यात यावा. मागासवर्गीयांचा 1,25,000 पदांचा अनुशेष कृपया त्वरित भरून काढण्यात यावा. सप्टेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशतः पेन्शन योजना बंद करून त्या कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू करण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीनं आज अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यापुढील काळात आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि याहीपेक्षा आक्रमक आंदोलन करावं लागेल असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी दिलाय. आज बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिले, मागण्यांचं निवेदन दिलं. त्या मागण्या प्रामुख्याने अशा आहेत: 7% महागाई भत्ता, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम लागू करावा, तसेच इतरही पदोन्नतीच्या बाबतीत मागासवर्गीय असतील, SC NT यांच्या मागासवर्गीय पदोन्नतीच्या बाबतीत तातडीने शासनाने निर्णय घ्यावा आणि तसेच जेणेकरून आजपर्यंत ज्या प्रलंबित मागण्या झुलत ठेवलेल्या आहे शासनाने, त्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत, त्या तातडीने मान्य कराव्या. अन्यथा यापुढे आमचं आंदोलन काम बंद आंदोलन राहील अशी याची दखल शासनाने घ्यावी आणि त्या शासनाला एक विनंती करतो आम्ही की त्यांनी तातडीने या मागण्या मान्य कराव्या आणि शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना यापासून परावृत्त करावे, जेणेकरून आम्हाला आंदोलनाची वेळ येणार नाही अशी दखल घ्यावी. प्रशासनानं त्वरित आमच्या मागण्यांची दखल घ्यावी अशीच मागणी सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी प्रकाश साळवे, बाळासाहेब गाडे, सुधाकर जाधव, राजू मखरे, रमेश चाबुकस्वार, प्रभाकर उबाळे, किरण फाकटकर यांच्यासह बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आज माननीय कलेक्टर साहेबांना, अप्पर कलेक्टर साहेबांना संघटनेच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे. तर आमच्या मागण्या अशा आहे की जे मागासवर्गीय आरक्षण कायदा हा मॅटने रद्द केलेला आहे, तर त्या संदर्भात राज्य शासनाने उच्च न्यायालयात आव्हान द्यावे. दुसरी मागणी आमची अशी आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2014 पासून महागाई भत्ते 7% दराने महागाई भत्ता लागू करावा व त्याचा फरक रोखीने अदा करावा. त्यानंतर तिसरी मागणी आमची अशी आहे की जे 2005 नंतर जे कर्मचारी सेवेमध्ये दाखल झाले त्यांना अंशतः पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे, तर ती रद्द करून नियमित पेन्शन त्यांना सुरू करण्यात यावी, ही एक महासंघाची आग्रही मागणी आहे. त्यानंतर चौथी जी मागणी आहे की जे राज्य सरकारी जे कर्मचारी अधिकारी आहेत यांच्यावर जात पडताळणी अथवा विभागीय चौकशी चालू असेल तर त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवलं जातं. तर 1996 जो GR शासन निर्णय काढण्यात आला आहे त्याची अंमलबजावणी व्हावी. आणि आमची पाचवी एक जी मागणी आहे, मागासवर्गीयांचा जो अनुशेष आहे 1,25,000 जागा रिक्त आहेत मागासवर्गीयांचा, हा मागासवर्गीय समाजावर आणि कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. हा अन्याय शासनाने त्वरित दूर करावा. अन्यथा जर ही मागणी मान्य झाली नाही तर बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघातर्फे तीव्र आंदोलन निदर्शने करण्यात येतील. शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची सफर करा युरोपची. बंपर बक्षीस 2 व्यक्तींकरिता युरोप टूर किंवा 10 तोळे सोनं. दुसरे बक्षीस बँकॉक, थायलंड, पटाया टूर किंवा 20 ग्रॅम सोनं किंवा 1 व्यक्तीकरिता उमरा टूर. तिसरे बक्षीस 2 व्यक्तींसाठी जम्मू काश्मीर टूर किंवा 10 ग्रॅम
सोनं आणि याच बरोबर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर कमीत कमी 1000 रुपयांच्या पुढील खरेदी करिता वातानुकूलित वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर. फर्स्ट इम्प्रेशन एक विश्वासाचे परिपूर्ण दालन, पुरुषांसाठी परिपूर्ण. शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, डिझायनर कुर्ता, शर्ट, ट्राउझर, टी शर्ट, जीन्स, सूटिंग, शर्टिंग. बनारसी शालू, दुल्हन साडी, लाचा, घागरा, कॅटलॉग साडी, प्रिंटेड साडी, वर्क साडी, ट्रॅडिशनल डिझायनर साडी, जयपूर हँडवर्क साडी, कलकत्ता हँडवर्क साडी व डिझायनर साडी आणि सुरतच्या ब्रँडेड साड्या. लेडीज ड्रेस मटेरियल सुरत, कलकत्ता, जयपूर, दिल्ली, अहमदाबाद येथील कॉटन, जॉर्जेट, सिफॉन, कॉटन सिल्क, चंदेरी सिल्क, इटालियन सिल्क, नेट, मटेरियल वर्क, साधे ड्रेसेस, तरुण मुलींसाठी वेस्टर्न ड्रेसेस, लहान मुला मुलींसाठी फॅशनेबल नवीन डिझाईनचे रेडीमेड ड्रेसेसचे विविध प्रकार. तसेच सुगंधी अत्तर आणि ॲक्सेसरीज फक्त फर्स्ट इम्प्रेशन मध्ये. संपूर्ण कुटुंबासाठीचे परिपूर्ण वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची. सफर करा युरोपची. फर्स्ट इम्प्रेशन, तांबोळी टॉवर, नालबंद खुंट, करसेटजी रोड, अहमदनगर. फर्स्ट इम्प्रेशन. युनिनॉर सबसे सस्ता. युनिनॉर केअर मध्ये उपलब्ध आहे एक्स्ट्रा टॉक टाइम. प्रत्येक रिचार्जवर सर्व कॉल्स 25 पैसे पर मिनिट आणि आपल्याला हवे असलेले गोल्डन नंबर्सही येथे उपलब्ध आहेत. आपलं सिम कार्ड हरवल्यास तोच नंबर आपल्याला पुन्हा मिळेल. नवीन सिम कार्ड्स उपलब्ध. युनिनॉर सर्व्हिस गॅलरीमध्ये सर्व सेवा मोफत उपलब्ध आहेत. येथे उपलब्ध आहेत कंपनीचे काही खास रिचार्जेस. युनिनॉर सबसे सस्ता, सबसे अच्छा. युनिनॉर टू युनिनॉर कॉलिंग फ्री. तर मग या आणि घेऊन जा आपलं आवडतं युनिनॉर. आमचा पत्ता युनिनॉर केअर, ऋषिका एंटरप्राइजेस, शॉप नंबर 2, जुई अपार्टमेंट, प्रोफेसर कॉलोनी, सावेडी, अहमदनगर. सबसे सस्ता, सबसे अच्छा युनिनॉर. अखिल भारतीय नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी सतीश लोटके यांची बिनविरोध निवड झाली आहे. नगरच्या कलाकारांसाठी वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवण्याचं आश्वासन सतीश लोटके यांनी दिलंय. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नगर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी सतीश लोटके यांची तर कार्याध्यक्षपदी संजय घुके यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा शाखेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली होती. सोमवारी कार्यकारी मंडळाच्या झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड घोषित करण्यात आली. शाखेच्या उपाध्यक्षपदी सतीश शिंगटे, अनंत जोशी तर प्रमुख कार्यवाहकपदी क्षितिज झावरे यांची निवड करण्यात आली आहे. चैत्राली जावळे कार्यवाह तर कोषाध्यक्षपदी दीपक शर्मा यांना संधी देण्यात आली आहे. संघटक म्हणून राजेंद्र क्षीरसागर, प्रसिद्धी प्रमुख तुषार चोरडिया, ग्रामीण विभाग प्रमुख शिवाजी शिवचरण व अभिजित दरेकर तर शशिकांत नजन, श्याम शिंदे, अमोल खोले, तुषार देशमुख हे कार्यकारी मंडळात सदस्य आहेत. रसिकांसाठी स्वस्त नाटक योजना, नाट्यगृहाचा प्रश्न, कलावंतांसाठी सरावगृह, प्रशिक्षण शिबिर, एकांकिका स्पर्धा, एकपात्री स्पर्धा व जिल्ह्यातील कलावंतांची दरवर्षी मेळावा आदी उपक्रम जिल्हा शाखेच्या माध्यमातून राबवण्यात येणार असल्याचं नूतन अध्यक्ष लोटके यांनी म्हटलंय. उद्धव काळापहाड, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. संपूर्ण भारतभर भाजपाचं सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. नगरमध्ये मात्र हे अभियान राबवत असताना गांधी आणि आगरकर यांनी वेगळ्या चुली मांडल्यात. पाहुयात खासदार दिलीप गांधी यांनी राबवलेलं भाजपा सदस्य अभियान. जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान गेल्या 2 महिन्यापासून सुरू आहे. 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवशी पण आम्ही नगर शहरामध्ये आणि जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी केला होता. या सदस्य नोंदणी अभियानाला आता घर टू घर जाऊन सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्याचा आज आम्ही संकल्प केला आणि आज आमच्या तालुक्यातले सगळ्या तालुक्याचे अध्यक्ष, सगळे पदाधिकारीगण
सभापती, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असे सगळे पदाधिकारी, महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी या सगळ्या इथं उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही आता 9 रथ तयार केले आहे. 9 रथ एकसारखे सगळ्या 9 तालुक्यांमधून प्रत्येक वाडी, वस्ती, गावामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीचं सदस्य नोंदणी अभियानामध्ये जनतेला सहभागी करून घेऊन एक सशक्त भारत बनवायचा असेल तर सशक्त भाजप बनवला पाहिजे. म्हणून सशक्त भाजप, सशक्त भारत, चला देश घडवूया अशा आमच्या स्लोगन्स आहेत. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचून एक असं की एका विचारधारेनं 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि तेव्हापासून चढत्या कमानानं आम्ही आज काम करतो आहोत. आता 10 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. येत्या काही दिवसामध्ये अजून दिल्लीची निवडणूक होऊ घातली आहे. उद्या काश्मीरमध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे. आणि देशात लोकांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यशैलीबद्दल पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा यांनी दिलेल्या विचाराशी सर्वसामान्य जनता हळूहळू अतिशय विश्वास त्यांचा व्यक्त करते आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे प्रदेशाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नामदार रावसाहेब दानवे पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना अपेक्षित असलेलं आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा आजपर्यंत 40 लाखाच्या पुढे सदस्य नोंदणी झालेली आहे. आणि आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये 1 कोटीच्या पुढे जायचं आहे. त्यामुळे नगर जिल्हाही त्याच्यात पाठीमागे राहणार नाही. या दृष्टिकोनातनं आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करतो आहोत. आणि मला खात्री आणि विश्वास आहे की नगर जिल्ह्यामध्ये तर मला भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर 3दा निवडून दिलं. एवढंच नव्हे तर आमचे 2 आमदार होते, आता 2 आमदाराचे 5 आमदार आमच्या नगर जिल्ह्यामध्ये झाले. आज आमचे पालकमंत्री नामदार प्राध्यापक राम शिंदे हे मंत्री म्हणून काम करत आहे. म्हणजे अशा पद्धतीनं नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एका चांगल्या वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम सुरू आहे. मला खात्री आणि विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडे पाहून जनता उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पार्टीचं सदस्य होईल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद. उस्मानाबादचे कवी संतोष नारायणकर आपल्या कवितेमध्ये फार सुंदर सांगतात, माय नारळी खोबर, बाप नारळाचं पाणी. आई वडिलांची महती कवितांच्या माध्यमातून सांगितली जाते. मात्र आजच्या असंस्कारक्षम जगामध्ये आई वडिलांना सांभाळण्यास आजची पिढी नकार द्यायला लागली आहे. पाहुयात या वृद्धांची करुण कहाणी. जीवन न्यूजची खास बातमी. वार्धक्यानं थकलेल्या आईबाबांना नगरमध्ये आपल्याच पोटच्या मुलाविरुद्ध पोटगीसाठी भांडण्याची वेळ आली आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत वयाच्या 80व्या वर्षी या वृद्धांची खूपच फरफट होतीये. यापैकी बरेच वृद्ध याबाबत काहीही न बोलता तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करतायत. पण काही जण या अन्यायाविरोधात सरकारी कार्यालयात अर्ज विनंत्या करून मुलांनी आपला सांभाळ करावा किंवा महिनाभर खर्चासाठी पोटगी स्वरूपात रक्कम द्यावी अशी मागणी करतायत. नगरच्या प्रांताधिकारी कार्यालयात अशा 5 तक्रारी आल्यात. त्यापैकी 2 अर्ज निकाली निघालेत, तर उर्वरित 3 वृद्ध दाम्पत्य न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी या वृद्धांची ही करुण कहाणी. खंडेराव बाबूराव राऊत यांचं वय 87 आणि त्यांची पत्नी सयाबाई राऊत यांचं वय 81. दोघेही वृद्धापकाळानं वाकलेले. त्यांना बाळासाहेब, सुरेश आणि चंद्रकांत राऊत ही 3ही मुलं आणि 1 मुलगी. त्यांच्या मालकीची 22 एकर जमीन या 4ही भावंडांनी वाटून घेतली, विकली आणि तिघे व्यवसायानिमित्त पुणे आणि नेवाशात स्थायिक झाले. सुरुवातीला खंडेराव राऊत मोठ्या मुलाकडे राहत होते आणि पत्नी दुसरा मुलगा सुरेशकडे राहत होत्या. पण त्यांना या भावाने हीन वागणूक देऊन घराबाहेर काढलं. आता हे दोघेही वृद्धाश्रमात राहत आहेत. मला 3 मुलं, तिघांचे लग्न झाले, त्यांनाही मुलं बाळ झाले. छोटा मुलगा आहे. तर या ठिकाणी यांची तब्येत बिघडली. त्यावेळेस मनसुखलाल उपाडा यांनी आम्हाला या वृद्धाश्रममध्ये आणून घातलं. त्यावेळेस यांची तब्येत खराबच होती.
त्यानंतर आम्हाला याला तब्येत बरी लागली, बरी वाटली, इथंच राहिली. त्यावेळेस आमच्या थोरल्या मुलाने इथं आणून घातलं. साहेब या त्यांनीच केलेलं आहे. आम्ही सांगितलं की आम्हाला हे मुलं सांभाळत नाही, आम्हाला खर्चायला पैसे बी देत नाही. थोरल्या मुलाने 1-2-3 वेळेला 200-400 रुपये दिले, त्याच्या व्यतिरिक्त काही दिले नाही. आणि तो आता भेटायला येत नाही. माझा पाय अपघातामध्ये फ्रॅक्चर झाला, तर माझी जावई आणि मुलगी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला डॉक्टर राहुल पंडित यांच्या दवाखान्यात नेलं. तिथं त्यांनी ऑपरेशन करून माझं ते माझ्याजवळ जेवढे पैसे होते तेवढे बाकीचे पैसे त्यांनी जावयाने मुलीने घालून पैसे तिथेही त्यांना अशीच हीन वागणूक मिळते. इथल्या भाऊसाहेब फिरोद या वृद्धाश्रम व्यवस्थापनानं त्यांना भेटण्यासाठी आम्हाला आज जाण्यास परवानगी दिली नाही, तर 500 मीटर लांब या वृद्ध दाम्पत्याला चालत यावं लागलं. आणि मग त्यांनी जीवन न्यूजकडे आपली कैफियत मांडली आहे. 22 ऑगस्ट 2014 रोजी या राऊत दाम्पत्यानं पोटगीसाठी अर्ज केला होता. तारखा पडत गेल्या, पण मुलांनी सुनावणीसाठी येण्याचं टाळलं. शेवटी नगरचे प्रांताधिकारी वामन कदम यांनी या तीनही भावंडांनी प्रत्येकी 3000 रुपये दरमहा द्यावेत असा आदेश दिलाय. खंडेराव यांच्या पायाचं हाड फ्रॅक्चर आहे. त्यांच्या औषधोपचाराकडे खर्चामुळं ते लक्ष देत नाहीयेत. त्यामुळं तीनही मुलांनी प्रत्येकी 3000 रुपये पोटगी द्यावी असा आदेश वामन कदम यांनी दिलाय. राऊत वृद्ध दाम्पत्यानंतर मोहम्मद याकूब शेख हे वयाच्या 80व्या वर्षी आपली 2 मुलं शेख अयूब याकूब बागवान आणि शेख बब्बू मोहम्मद याकूब बागवान यांच्या विरोधात अर्ज विनंत्या करतायत. आपली मुलं आपल्याला पोसत नाहीत, 2 वेळेच्या अन्न पाण्याला आपण महाग आहोत, तेव्हा या दोन्ही मुलांनी आपल्याला पोटगी द्यावी असा अर्ज त्यांनी केलाय. नगरचे प्रांताधिकारी वामन कदम यांनी मेहबूब याकूब शेख यांचा अर्ज दाखल करून घेऊन त्या दोन्ही मुलांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटिसा काढल्यात. पुढची सुनावणी 9 तारखेला आहे. पीडित वृद्ध याकूब बागवान यांच्याच तोंडून ऐका त्यांची करुण कहाणी. याबाबत त्यांच्या मुलांकडे विचारणा केली असता हे दोघेही आम्ही त्यांना स्वीकारण्यास तयार आहोत, पण त्यांच्या हेकेखोर स्वभावामुळे ते असे वागत असून त्यांनी आम्हाला लहानपणापासूनच त्रास दिलाय आणि आताही देत आहेत, पण तरी देखील आम्ही जबाबदारी टाळत नसल्याचं त्यांनी सांगितलंय. पण त्या पैशांनी काय होणार आहे? तुम्हाला तुमच्या पोरांची माया जर मिळत नाही, मग एवढं करून काय उपयोग आहे? एवढी जागा विकली, तुम्ही सगळं केलं, काय वाटतं त्याबद्दल? नाही होत आहे काय? बिनसलं कुठे पण, म्हणजे काय होत आहे? खर्च वाढू, पैसे मिळत नाही म्हणून. कधी कंप्लेंट दिली, कधीपासूनची केस चालू आहे? तुम्ही सांगा तुमच्याबद्दल. 22/8/2014 बोला. 22/8/2014 या दिवशी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी श्री भोगले साहेब यांच्याकडे अर्ज दिला. तो अर्ज त्यांनी पण याबाबत ते कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार नाहीयेत. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात माणूस पैसा कमवण्याच्या मागे धावत असताना आपल्याला जन्म दिलेल्या आईवडिलांना कसा विसरतो, या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच मिळत नाही. याच आईवडिलांनी अंगाखांद्यावर वाढवलेल्या मुलांना त्यांचा विसर कसा पडतो हे देखील अनाकलनीय कोडच आहे. म्हणतात तुम्हाला मुला म्हणते तुम्ही सगळे प्रॉपर्टी आमच्या नावावर करा आणि तुम्ही निघून जावा, आम्ही तुम्हाला एक पैसा देणार नाही. आणि ती मुलं किती तुम्हाला काय? मुला 3 मुलं आहे. एक मुलं तिथे इलेक्ट्रिक मस्जिदीचे त्यांनी स्वतःला बांधलेले मुलांपणे स्वतःचे बांधून घेतलेले घरदार इलेक्ट्रिक जे मस्जिद आहे तिथं बांधून घेतलेलं आहे त्यांनी. ते बांधून घेऊन बी त्याचे भाडे तोडे ते खातात.
स्वतःचे बांधून घेतलेले, स्वतःची मालकीची आहे त्यांची, स्वतःची खरेदी करून स्वतःचे मालक आहे ते जे त्यांची मालकीची असून बी ते मला त्रास देतात विनाकारण. आणि मोमेडन लॉ पण मी एक मोमेडन लॉचा एक पॉईंट सांगतो तुम्हाला की बाप हयाती आहे तेव्हापर्यंत मुलांचा काही हक्क हिस्सा संबंधित नाही, कोणाचा हक नाही, कोणाचं काय नाही. आणि ते आमचे आजोबाची आणि आमची आईचे वडिलाची बक्षीसपत्र दिलेली आहे 1956 साली. आणि मग तुमचा जो आहे हे सगळं त्रास जो होतो किती दिवसापासून तुम्हाला त्रास? मला कमीत कमी मी म्हणतो ना की 4-5 वर्षापासून हे त्रास चालू. एक पैसा मला नाही, खायला नाही, प्यायला नाही. असा मन झालेला याचा की जीव आत्महत्या करावा असा ते टाईम आलेलं आहे. बघा काय. आणि आता पोलिसांमध्ये कंप्लेंट का? पोलीस कंप्लेंट दिली ते काय बोलवतात हा काय असं काय सगळं आपलं लमडाटा देतात त्यांना, काय भरतात नाही, चॅप्टर नाही, काय नाही करतात त्यांच्यावर. पण तुमचं आता मागणं काय, म्हणणं काय तुमचं? आमचं म्हणणं हे आहे का बाबा माझी प्रॉपर्टी आहे, तुम्ही तुम्हाला मी नाही पाहिजे ना, तर तुम्ही आपला बघून घ्या. तुम्हाला तिला भाडे तोडे तुम्हाला येतं तिथलचे मिलिटरी मस्जिदचे समोर जे गल्ली आहे तिथून त्याचे भाडे थोडे होते, कमीत कमी 4-5 हजार रुपये भाडा येत होतो. तुम्ही जा ना तिथे यार, माझे बोकंडीवर कशाला बसता तुम्ही? आणि बाकीची मुलं काय करतात? दुसरी मुलं हे एक सुतारी काम करतो, एक दुसरं ते टेंडर भरतो म्युन्सिपाल्टीचे, आणि एक जे आहे ते आपलं हे करतो, मेकॅनिक आहे ते. माझ्या मायेपुढं थिट समजा देऊळ राऊळ, तिच्या पायाच्या भेगात माझं अजिंठा वेरोळ, असं म्हणणारी पिढी एकीकडं आणि म्हातारपणाचा जाच सहन करावा लागेल म्हणून आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणारी पिढी एकीकडं, अशीच आपली भारताची अवस्था झाली आहे. यामुळं भारताची संस्कृती विकोपाला जाते की काय, असाच सवाल उपस्थित होतोय. अशा वृद्धांची, वंचितांची जीवन न्यूज नेहमीच कैफियत आपल्यासमोर मांडत राहील आणि अन्यायाला वाचा फोडत राहील. संपादक मकरंद घोडकेंसह उद्धव काळापहाड, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. केशरी कार्डधारक धान्य योजना त्वरित सुरू करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. भाजपा सदस्य अभियानात भाजपाची गटबाजी उघड. खासदार दिलीप गांधी आणि अभय आगरकर यांनी मांडल्या वेगळ्या चुली. विविध मागण्यांच्या संदर्भात बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघानं दिलं अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मागण्या त्वरित मान्य करण्याची केली विनंती. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. अहमदनगर जिल्हा आणि शहरातील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आपली वृत्तवाहिनी जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. नमस्कार.